कोकण म्हटलं की काजू, गरे, आंबा, फणस ह्या गोष्टी येतातच आणि आम्ही इतकी लकी आणि इतकी श्रीमंत आहोत की आम्हाला ते सहजरित्या उपलब्ध होतात. तर तुम्ही माझ्या हातात आता आंबा बघताय ना, ॲक्च्युली कैरी आहे. तर कैरीपासून बरेच पदार्थ बनवतात, पण लहानपणी आम्ही ह्या कैरीचा खिरमाट बनवायचो आणि खूप टेस्टी लागता. तर मी आज तुमका ह्या खिरमाटाची रेसिपी शेअर करते. ही कैरी बघून तर माझ्या तोंडात पाणी सुटलाच असा, पण माका ना लहानपणीचे खूप सारे किस्से आठवले, तर माका असं वाटतं की मी तुमका ते सांगावे. तर आम्ही अशी आसपासची ना 10-12 पोरा होतो आणि ती आम्ही सगळी जमा व्हायचो आणि खूप मजा मस्ती करायचो. म्हणजे करवंदा काढ, आंबे काढ, काजू काढ, जांभळा काढ आणि खा. आमचा दिवसभर कामच ता असायचा. तर पण आमका अशी मजा यायची जास्त करून की जी शेजारची मुलं असायची ते आमचे कैरे चोरायचे, आम्ही त्यांचे कैरे. आणि कैरी ही चोरून खाण्यात जी काय मजा होती ना ती काही ओरच असा. तर आम्ही काय करायचो, प्रत्येकजण असे कैरी चोरून आणायचो आणि प्रत्येकजण कोण गूळ आणायचा, कोण तेल आणायचा, कोण मसालो आणायचा, कोण मीठ आणायचा आणि आम्ही अशी सगळी मिळून ना ह्या कैरीचा खिरमाट करायचो आणि खूप खायचो. खूप त्या आठवणी मला आता आठवतात. तर चला आपण खिरमाट बनवूया. कैरी जून झाली. ओ गॉड. एवढी कैरी जून झाली. ही कैरी एवढी जून झाली की आता ती थोड्या दिवसात पिकली असती, कारण त्याच्यात ना पारंपी झाली आणि मका ना चाकून ती कटच होत नव्हती, म्हणून मी आडाळो घेतलंय आणि आडाळ्यावर कट केलंय. तरी पण ही काय पारंपी कट होत नव्हती. मग आडाळ्यांनी आता असे भेसी काढून घेतले आणि बाकीची मी आता बारीक बारीक चाकून कापलेले. आंब्याचा खिरमाट करता करता ह्या आमच्या घरचं चिकू पिकलं होतं, तो वहिनीने मका आता कापून दिल्याने. तर आम्ही आता खात खात बसलो. तर आता मी कैरी बारीक बारीक कापून घेतलेलं आहे आणि त्याच्यासाठी मला थोडासा गूळ लागतला, मसालो लागतलो, मीठ लागतला, थोडासा तेल, एवढीच गोष्टी लागतल्यात आणि ते सगळे मी कैरी मिक्स करतले आणि मस्त तेलामुळे, गुळामुळे, मसाल्यामुळे मस्त आंबट गोड तिखट अशी चव येतली. तर चला आपण बनवून घेऊया. ओ गॉड, कैरी इतकी जून झाली या. ओ ओ रे बाळा, बोल. काय झालं? काय पाहिजे बाळाला? वो काकाचा फोन आला. हय मी आता मस्त बारीक बारीक कैरी कापून घेतलंय आणि हय मालवणी घरगुती मसालो, थोडासा गूळ किसून घेतलंय, मीठ आणि तेल घेतलंय. आता चवीप्रमाणे मी ह्या कापून घेतलेल्या कैरीत मी चवीप्रमाणे टाकतलंय. चला.
चांगलं म्हणायचं नशीब नाच नाही लावला लहान असताना जायचं होतं. रोज वृंदावनी थोडी. आता आपला खिरमाट रेडी असा तर मी थोडासा टेस्ट करून बघते. वाव, खूप सुंदर झाला. मस्त तेका चव लागतात, आंबट गोड तिखट. तुम्ही पण सगळ्यांनी ट्राय करून बघा आणि माका कमेंट करून सांगा की कसं लागता. लहानपणी आंबे चोरून खाऊची एक मजाच वेगळी होती आणि ती मजा आज मी अनुभवलंय. समझ रहे हो समझ रहे हो ना. आजचा खिरमट खूप मस्त झाला होता. माझा व्हिडिओ जर आवडला असाल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि मला सबस्क्राईब करा.